नमस्कार हडपसरवासियांनो, या वाहतुकीच्या कोंडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या वाहतुकीच्या कोंडीला नक्की जबाबदार कोण असा सवाल जर केला तर आपल्याला आढळेल 25 वर्ष ज्या लोकांनी या ठिकाणी पर्याय रस्ते केले नाही किंवा या चौकामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे, लोकांना जायला रस्ते नाहीत बघा, पूर्ण पॅक झाला एक तासभर हे बघा। नागरिक बोलतायत, रेग्युलर प्रॉब्लेम आहे, रोजचा प्रॉब्लेम आहे हा। कोण जिम्मेदार आहे याला? आपण जिम्मेदार आहेत, आम्हाला मूर्खा निवडून दिलंय। ओके बघा, नागरिक म्हणतायत। ताई काय म्हणताय तुम्ही? कोण जिम्मेदार आहे याला? जबाबदार कोण आहे? मत मागायला येऊ नका। वा व्हेरी गुड। बघा ताई अतिशय धाडसानी बोलतायत। ऑफिस मधून येऊन एक तास आम्ही ट्रॅफिक मध्ये थांबायचं, काय घरी कामं नाहीत का बायकांना दुसरी? अगदी बरोबर। ज्यांना तुम्ही गेली 25 वर्ष निवडून देताय, आमच्या दारात यायचं नाही मत मागायला। अगदी बरोबर, नागरिकांचा रोष आहे, अजिबात मतं मागायला येऊ नका। या संपूर्ण वाहतूक कोंडीला जबाबदार या भागातील लोकप्रतिनिधी आहेत। कुठे गेले खासदार, कुठे गेले आमदार आणि कुठे गेले नगरसेवक? या सर्व लोकप्रतिनिधींना या नागरिकांचा वेळ महत्त्वाचा वाटत नाही का? या भागामध्ये जे डीपीतले रस्ते आहेत, ते रस्ते या ठिकाणी गेल्या 25 वर्षामध्ये त्या रस्त्यांच्या कामासाठी 1 रुपयाचा पण निधी या ठिकाणी आणलेला नाही आहे। या भागात लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे आणि या वाढलेल्या वाहनांना जाण्यासाठी रस्ता या ठिकाणी नाही आहे। त्याचप्रमाणे काळेपट्या वाहतूक विभागाचे पोलीस देखील या ठिकाणी येत नाहीत। त्यांनाही अनेक वेळा नागरिकांनी पत्र दिले। या ठिकाणी बघताय आपण, हा जो सिग्नल आहे तो बंद करून ठेवलेला आहे। गेल्या 6 महिन्यात नागरिक हा सिग्नल चालू करा म्हणून लेखी पत्रव्यवहार करत आहेत, परंतु येथील वाहतूक पोलिसांना कसलीही जाग येत नाहीये। अक्षरशः आपण बघितलंय, नागरिक वैतागलेले आहेत। काळेपडळ वाहतूक पोलीस स्टेशनचे PI कुंभार सर, आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की नवनाथ तरुण मंडळ चौकातला हा जो सिग्नल आहे तो तातडीने चालू करावा आणि नागरिकांना रिलीफ द्यावा। दिवाळीचा काळ आहे, या दिवाळीच्या काळामध्ये रस्त्यावर लोक येणार आहेत आणि अनेक प्रकारची खरेदी करणार आहे। आपला स्टाफ आहे तो नवनाथ तरुण मंडळ चौकात रोज संध्याकाळी ठेवावा, अशी देखील या ठिकाणी विनंती करण्यात आलेली आहे।